नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या सिंह राशीनंतर येणाऱ्या 6व्या म्हणजे कन्या राशीच्या या सप्टेंबर महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, सध्या सुरू आहे आपल्या सगळ्यांचा अतिशय सुंदर असा श्रावण महिना विविध व्रतवैकल्यांचा. त्यामुळे या श्रावण महिन्याचं निमित्त साधून कोणत्या करायच्या साधना, व्रतवैकल्य, उपासना, मंत्रपाठ याविषयीचे व्हिडिओ आपण प्रकाशित केलेत. त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा आणि या श्रावण महिन्याचे व्रतवैकल्य आनंदाने करा. मंडळी, हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेले जे काही कथन आहे ते सगळं आपल्याला लागू पडेल का? बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह शुभ आहे, कोणता अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या सुरू आहे, त्यानुसार आपल्याला या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव मिळताना दिसतात. हे लक्षात ठेवून पाहिलं तर अवश्य आपण चांगलं नियोजन करू शकाल. कारण शुभ आणि अशुभ परिणाम निश्चितपणे काही ढोबळ जाणवतीलच. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यामध्ये आपल्यासाठी कोणते असणार आहेत शुभ आणि अशुभ दिवस आणि कोणता करायचा आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक अगदी साधा सोपा उपाय शेवटच्या भागात. त्यामुळे व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत संपूर्ण पहा. सर्वप्रथम पाहूया ते म्हणजे आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध. या बुध ग्रहाची या महिन्यातील गोचर भ्रमण स्थिती काय बरं आहे? तर मंडळी, या महिन्यामध्ये बुध ग्रहाचं गोचर भ्रमण संपूर्ण महिन्यासाठी 12व्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून सुरू राहणार आहे. 12व्या घराला ज्योतिषशास्त्रामध्ये व्ययस्थान म्हणजे खर्चाचं, नुकसानीचं, घरापासून लांब राहण्याचं, तर कधीकधी हॉस्पिटलाइज होण्याचं सुद्धा कारण म्हणून 12व्या घराचा अभ्यास केला जातो. म्हणजेच या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना आरोग्याच्या संदर्भात अत्यंत काळजीपूर्वक राहायचं आहे, सांभाळायचं आहे. जुन्या काही आरोग्याच्या समस्या असतील तर ते या महिन्यामध्ये पुन्हा डोकं वर काढणार नाहीत, याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे पथ्यपाणी बिलकुल सोडू नका. विशेष करून पोटाचे आजार, पित्ताशयाचे आजार, गॅस, ॲसिडिटी आणि स्त्रियांच्या बाबतीत मासिक धर्माचे आजार या बाबतीत विशेष लक्ष द्यायचं आहे. शिवाय याच बुध ग्रहाबरोबर रवीचं सुद्धा भ्रमण 17 सप्टेंबरपर्यंत याच 12व्या घरातून राहणार असल्यामुळे महिन्याच्या हा जो पहिला पंधरवडा आहे यामध्ये जरा जास्त आरोग्याची काळजी घ्यायची, कारण रवी हा आरोग्याचा ग्रह आहे. नंतर रवी राशीच्या प्रथम स्थानामध्ये म्हणजे आपल्याच कन्या राशीमध्ये येतोय, जे काही प्रमाणामध्ये आरोग्यांच्या ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत यातून सुटका करायला मदत करेल. योग्य उपचारांचा फायदा होताना दिसेल. मात्र महिन्याच्या सुरुवातीच्या काळातील 12व्या घरातील हे जे बुध रवीचं भ्रमण आहे, तर जी मंडळी कामानिमित्ताने बाहेरच्या देशात राहत आहेत, त्यांचं करिअर बाहेरच्या देशात ज्यांचं सुरू आहे, काम असेल, नोकरी असेल, त्यांच्यासाठी मात्र हा बुध रवीचा बुधादित्य योग फलदायी ठरतोय शुभ अर्थाने. तसेच बाहेरच्या देशातील नागरिकत्व मिळवण्यासाठी आत्तापर्यंत ज्या काही कायदेशीर अडचणी आपल्या बाबतीत निर्माण झाल्या असतील, झालेल्या होत्या, त्यामधून मार्ग काढायला आणि बऱ्याचदा चांगले शुभ परिणाम या संदर्भातले मिळायला उत्तम आहे. तसेच जी मंडळी परदेशात नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी या महिन्यात आपले प्रयत्न जरा त्या दृष्टीने जोरकसपणे वाढवायला हरकत नाही, कारण हा बुध आदित्य योग शुभ आहे. मात्र असं असलं तरी 12व्या घरातील रवी आणि बुधाचं भ्रमण जे आहे ते आपल्याला कोणत्याही कायदेशीर बाबतीमध्ये मात्र सावधानता ठेवण्याची सूचना देत आहे. कुठलाही कायदा या काळामध्ये आपल्याकडून मोडला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला तो बुध आणि रवीचा योग सांगतोय. नाहीतर कायदेशीर कारवायांना आणि अडचणींना मात्र आपल्याला तोंड द्यावं लागेल. तेव्हा जाणते अजाणतेपणे आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही, हे आपल्या कन्या राशीच्या मंडळीने या महिन्यात प्रचंड काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करता आपल्या कुंडलीचा पंचमेश ग्रह, पंचम स्थान म्हणजे उच्च विद्या अभ्यास, शनी हा या महिन्यामध्ये वक्री होऊन 6व्या घरामध्ये म्हणजे पुढच्या घरामध्ये असून त्याची दृष्टी याच 12व्या घरात पडत असल्यामुळे अभ्यासातलं यश मात्र चांगलं मिळेल. या काळात शिक्षणाच्या संदर्भात काही बदल करणार असल्यास, काही निर्णय घ्यायला हवे असल्यास हरकत नाही. परंतु 12व्या घरातील बुध ग्रहाचं भ्रमण कोणतेही निर्णय घेतेवेळी घाई करण्याचं टाळा असं मात्र सांगत आहे. म्हणजे पूर्ण शहानिशा करा, माहिती घ्या, मग निर्णय घ्या. शक्य झालं तर आपल्या शिक्षकांना, आपल्या वडीलधारी मंडळींचा सल्ला काही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत विद्यार्थी मंडळीने घेतलेला उत्तम राहील. बँकिंग, फायनान्स, लॉ, अकाउंटिंग अशा विषयामध्ये शिक्षण घेणाऱ्या, करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना विशेष शुभ परिणाम देणारा ठरतो आहे.
लाभस्थानातील शुक्र आणि प्रथम स्थानातील मंगळ ग्रह या महिन्यात आपल्यासाठी शुभ फलदायी राहणार असल्यामुळे कला आणि तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अशा विषयात जे विद्यार्थी अभ्यास करतायत अशा विद्यार्थी वर्गाला हा महिना अधिकच अनुकूल राहतो आहे. पंचम स्थानावरून प्रेमसंबंध याच्याबद्दलची माहिती मिळते. म्हणजे काय काळजी घ्यायची, कसं आहे. तर राशीला 12वा आलेला बुधग्रह हा आपल्यामधील समोरच्याबद्दल उगाचच संशय निर्माण करण्याचं काम करतो आणि त्यामधून वाद निर्माण करण्याचे काम करतो. त्यामुळे अशा संशयापासून मात्र आपल्याला लांब राहायचं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रेमसंबंधात, आपल्या कौटुंबिक संबंधात, आपल्या मैत्री संबंधात सुद्धा उगाचच वादळाची परिस्थिती निर्माण करण्याचा योग हा बुध निर्माण करतोय. याच बुधाच्या 12व्या घरातील भ्रमणाचा दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे या महिन्यात कुठलेही आर्थिक किंवा कागदपत्र, लिखापडीचे व्यवहार जर आपण करणार असाल तर फार काळजी घ्या, फार काळजीपूर्वक हे व्यवहार हाताळा. कोणतीही चूक आपलं मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे आपल्या बाबतीमधली असलेली जी काही गुप्त गोष्ट असते, आपल्या स्वतःच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत, ही गोष्ट अनोळखी लोकांसमोर बिलकुल शेअर करू नका. सध्या ऑनलाईन फ्रॉड, फसवणुकीचे जे काही प्रकार आपण ऐकत असतो, अशा गोष्टींचा धोका या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना जरा जास्त राहील. अशा घटना घडू नये म्हणून काळजी घ्या. 17 सप्टेंबर नंतर राशीच्या प्रथम स्थानामध्ये येणारा रवी आणि याच प्रथम स्थानामध्ये आधीपासून असलेला मंगळ ग्रह आपल्याला सरकारी कामाचा लाभ मिळवून द्यायला, सरकारी योजना, सरकारी ज्या काही निधी असतात तो द्यायला मदत करेल. तसेच वरिष्ठ सरकारी पदावरील अधिकारी वर्गांचं सहकार्य सुद्धा या काळात आपल्याला अतिशय उत्तम मिळेल. मार्गदर्शन मिळेल, सहकार्य मिळेल. नवीन ओळखींचा लाभ सुद्धा होईल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर प्रथम स्थानातील याच मंगळ ग्रहाची दृष्टी, रवी ग्रहाची दृष्टी पडत आहे आपल्या विवाह स्थानावर, म्हणजे 7व्या घरावर. तर रवी ग्रहाची दृष्टी पडणार आहे 17 सप्टेंबर नंतर, कारण तो 17 सप्टेंबर नंतर प्रथम स्थानामध्ये येतोय आणि त्यामुळे आपल्या विवाह स्थानावर ह्या दोन्ही दृष्टी पडत असल्यामुळे एकमेकांचा मानसन्मान, अधिकार, प्रतिष्ठा अशा मुद्द्यांवरून वाद होणार नाहीत याची काळजी आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यात जाणीवपूर्वक घ्यायची आहे. तसेच जी मंडळी विवाह संदर्भात जोडीदाराचा शोध घेत आहेत त्यांनी सुद्धा एकमेकांच्या पसंती, नापसंती, आवड, निवड याबद्दल एकमेकांशी चर्चा करून योग्य ती उघडपणे माहिती आदान प्रदान करून विवाह ठरवतेवेळी हा काळजीचा भाग मात्र सांभाळायचा आहे. पंचम स्थानावर पडणारी लाभस्थानातील शुक्र ग्रहाची शुभदृष्टी आपल्या मुलांच्या बाबतीत आर्थिक नियोजन, गुंतवणूक करण्यासाठी या महिन्यामध्ये आपल्याला लाभाचा राहील. त्यामुळे अवश्य प्लॅनिंग करू शकता. या महिन्यामध्ये आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा महिनाभर लाभस्थानातून म्हणजे 11व्या घरातून गोचर भ्रमण करणारे, म्हणजेच भाग्याची साथ आपल्या आर्थिक व्यवहाराला उत्तम आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार, आर्थिक लाभ, उधारी, उसनवारी यांची वसुली अशा कामांसाठी हा महिना आपल्याला बऱ्यापैकी साथ देणारा आहे. मात्र राशीला 12वा आलेला बुधग्रह आपल्यामधला आळस मात्र थोडासा वाढवताना दिसतोय. त्यामुळे आळस कमी करा. कामामधील चालढकलपणा जो आपण करतो, आजचं काम उद्या, उद्याचं काम नंतर, हा चालढकलपणा मात्र कमी करा. कारण लाभाची प्रत्येक संधी मिळण्यासाठी शुक्र सक्षम आहे. म्हणजेच हा महिना आपल्यासाठी आर्थिक सुबत्ता देणारा आहे. आळसाला मात्र दूर ठेवायचं आहे. दैव देतं आणि कर्म नेतं असं जे म्हणतो ना, तसं मात्र करायचं नाही. तर कर्म करा, दैव देतं आहेच. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी या महिन्यामध्ये आपल्या व्यापारातील महत्त्वाच्या बाबतीतले निर्णय घेतेवेळी एकमेकांच्या, कारण भागीदार आहेत, एकापेक्षा 2 जण असतील, 2 पेक्षा जास्त असतील, तर एकमेकांच्या सल्ल्याने वागा, म्हणजे वाद होणार नाहीत. विशेष करून सरकारी कामाचं टेंडर मिळवण्यासाठी जास्त प्रयत्नशील राहा. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, मशिनरी, ऑटोमोबाईल, वैद्यकीय साधनं किंवा वैद्यकीय काही गोष्टी असतात विक्रीसाठी, मेडिकल, अशा क्षेत्रामध्ये व्यापार कारोबार करणाऱ्या मंडळींना हा महिना व्यापार उद्योग वाढवण्याची नवीन संधी देणारा आहे. तेव्हा अवश्य या संधीकडे मात्र लक्ष द्या. शेतजमीन, सोनं यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी या महिन्यातील ग्रहयोग अत्यंत लाभदायक आहेत. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर या महिन्यामध्ये इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, ऑटो, इन्फ्रा, फायनान्स, IT, केमिकल असे बरेचसे सेक्टर आपल्याला फायदा मिळवून द्यायला सक्षम राहतील. अभ्यास व्यवस्थित करा आणि गुंतवणूक करू शकता. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील. मात्र अति आत्मविश्वास आणि गोंधळाची मनस्थिती सांभाळावी लागणार आहे. नव्याने शेअर मार्केटमध्ये येणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूलता दाखवतोय. मंडळी, ही होती आपल्या
कन्या राशीच्या सगळ्या ह्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम दाखवणारी परिस्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण पाहूया चंद्रग्रहाचं गोचर भ्रमण, कारण चंद्र 2.25 दिवसाने राशी बदलतो आणि म्हणूनच या महिनाभरात तो सगळ्या राशी आणि सगळ्या घरातून फिरत असतो. मात्र असा 6वा, 8वा आणि 12वा जेव्हा आपल्या राशीपासून येतो चंद्र, तेव्हा सांभाळायचं असतं. असं सांभाळायचं 3, 4, 13, 14, 27, 28 या तारखांना. या दिवशी याचं भ्रमण थोड्याशा या अशुभ स्थानातून होत असल्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या, व्यवहार सांभाळून करा. मात्र चंद्राचं शुभ भ्रमण हे आपल्या राशीसाठी 1, 2, 5 ते 12, 15 ते 26 आणि 29, 30 या तारखांना शुभ घरातून होत असल्यामुळे जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील या काळात अवश्य घेऊ शकता. काही महत्त्वाची खरेदी करायची असेल, मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल, विक्री करायची असेल, निर्णय एक्झिक्यूट करायचे असेल, हा कालखंड अवश्य वापरा. तर अशी होती आपल्या कन्या राशीची संपूर्ण माहिती. या संपूर्ण महिन्यामध्ये मंगळ आणि शुक्र हे 2 ग्रह आपल्या राशीला योगकारक असल्यामुळे, शुभकारक असल्यामुळे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 3 पाठ आणि गणपती अथर्व शीर्षाचं स्तोत्र जे आहे ते 1 वेळा अवश्य पठण करा. मानसिक शांततेसाठी ओम बुम बुधाय नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 2 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि जप मंत्र यांचं संकलन केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. हे आपल्याला मागवण्यासाठी कार्यालयाचा नंबर आहे 9892156163. या नंबरवर 331 रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. पुस्तक तुम्ही भारतात कुठे असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. आणि अगदी याच पद्धतीने आपण 151 रुपये गुगल पे करून मागवू शकता. परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेलं श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध या ग्रंथाचं वाचन करू शकता, पारायण सुद्धा करू शकता. तसेच मंडळी, वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन जर आमच्याकडून घ्यायचं असेल तर याच नंबरवर संपर्क साधा. शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवतात ते श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरू श्रीयंत्र, लक्ष्मी कवडी, कुबेर यंत्र हे सुद्धा आपण व्हॉट्सअपवरून माहिती घेऊन मागवू शकता. तर मंडळी, असा होता आजचा कन्या राशीच्या संदर्भातला सप्टेंबर महिन्यातला राशी भविष्याचा हा व्हिडिओ. कसा वाटला आवर्जून कळवा. हा सप्टेंबर महिना म्हणजेच आपल्या श्रावणातला आणि गणपती उत्सवाचा. सगळ्यांना शुभाचा आणि आनंदकारक राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.